स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. पॅटर्न बदललाय, सिलेबस आणखीन आलेला नाहीये आणि नवीन विद्यार्थ्यांचं फुल कन्फ्युजन चाललंय की सर नेमकं काय करायचं. आणि यामध्ये माझ्यासारखे गायडन्स करण्याची संख्या प्रचंड वाढली आहे. NCERTच वाचा, जुन्याच वाचा, सगळी पुस्तकं तुमचे रद्दीत जातील, आता काही उरलं नाही, तुम्हाला सगळं नव्यानं करावं लागेल, कोचिंग क्लास झाले तर प्रचंड पैसे कमवतील. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की एवढं घाबरवण्यापेक्षा एक चांगला, साधा, सोपा, सरळ मार्ग सांगणं सोपं आहे की नाही. म्हणून मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडक्यात काय सांगितलं, पॅटर्न बदललाय. आता आजच्या लेक्चरमध्ये खूप मोठं लेक्चर नाहीये हे. आजच्या लेक्चरमध्ये पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मी सगळ्यांना हे सांगणार आहे की तुम्ही नेमकी सुरुवात कुठून करायची. तर पहा मित्रांनो, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो सुरुवात कुठून करायची. आता इथं पहिला मुद्दा काय माहितीये का, मुद्दा असा आहे की असं ऐकण्यात आलंय, आता हे पण नक्की माहित नाही, पण असं ऐकण्यात आलंय की जो UPSC मेन्सचा सिलेबस आहे हा जसाच्या तसा UPSC मेन्सचा सिलेबस असणार आहे ऍज इट इज. कारण आपल्याला मराठी टक्का वाढवायचा आणि सोबत आपल्याला चांगले अधिकारी सुद्धा घ्यायचे. त्यामुळे काय की जो MPSC मेन्सचा सिलेबस असणार आहे तो ऍज इट इज कोणता सिलेबस असणार आहे, तो UPSC मेन्सचा सिलेबस असणार आहे. यामध्ये फक्त काय छोटासा फरक काय होऊ शकतो, तर छोटासा फरक हा असेल की महाराष्ट्राच्या संदर्भासहित, आणि माइट बी असं होऊ शकतं की एखादा दुसरा पार्ट यातला डिलीट केला जाऊ शकतो, पण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित UPSCचा सिलेबस जसाच्या तसा या ठिकाणी रेप्लिकेट होण्याचा चान्स आहे. मग तुम्हाला काय करायचंय, तर जोपर्यंत सिलेबस येत नाही तोपर्यंत सगळ्यात पहिलं काम काय करायचं, UPSCचा सिलेबस घ्यायचा. लक्षात घ्या, तुम्ही जोपर्यंत स्वतःला वेळ देत नाहीत तोपर्यंत गोष्टी सोयीच्या असणार नाहीत. एक मी तुम्हाला दुसरीकडे सांगतो. काय असणार आहे, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, जो सगळा सिलेबस आहे हा सिलेबस UPSC सारखाच असणार आहे, UPSC पॅटर्न वरतीच असणार आहे. मग तुम्हाला सगळ्यात पहिलं काम काय करायचंय, तर तुम्हाला हा UPSC सिलेबस घ्यायचा आहे. UPSC सिलेबस खूप जास्त गोष्टी कळणार नाहीत, काही होणार नाही. आता मी आज ऍक्च्युअली प्रॅक्टिकली मध्ये सांगतोय की सुरुवात कुठून करायची. सिलेबस येईपर्यंत UPSC सिलेबस घ्यायचा आहे. यामधील प्रत्येक शब्द जो आहे हा शब्द तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे. या शब्दाचा अर्थ काय होतो हे तुम्हाला इंटरनेटवर शोधून काढायचंय आणि या शब्दाची व्याख्या काय आहे ही व्याख्या तुम्हाला काय करायचंय, लिहून काढायची आहे. हे सगळ्यात पहिलं काम आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही पुस्तक काहीही वाचायला घेण्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला काय करायचंय, सिलेबसमध्ये असणारे सगळे शब्द, या शब्दाचा जो काय अर्थ होतो, मराठीमध्ये काय अर्थ होतो किंवा तुम्हाला काय अर्थ कळतो, आणि त्यानंतर या शब्दाची डेफिनेशन. आता फॉर एक्झाम्पल तिथं शब्द आहे गव्हर्नन्स, म्हणजे प्रशासन. तर तुम्हाला प्रशासन म्हणलं की कळतं, पण गव्हर्नन्स या शब्दाला जर तुम्हाला विचारलं की 20 शब्दात लिहा, कसं लिहिणार. मग यासाठी काय असायला हवं, तुमच्याकडे त्या ठिकाणी 20 शब्दातील डेफिनेशन लिहून ठेवलेली असायला हवी. तर पहिलं काम काहीही न करता तुम्हाला UPSC सिलेबस, त्यातील प्रत्येक शब्द, हा शब्दाचा अर्थ मराठीमध्ये लिहिणं आणि या शब्दाची व्याख्या तुम्हाला लिहून काढायची, हे पहिलं काम करायचं. आता हा झाला पहिला मुद्दा. हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला पहिला गोष्ट कळली की काय विचारलं जाऊ शकतं. आता हे झाल्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा, मग जर सिलेबस UPSCचा असेल तर त्यावर काय प्रश्न येऊ शकतात हे आपल्याला UPSCच्या प्रश्नावर एक छोटासा अंदाज येईल. असं माइट बी असं होऊ शकतं की UPSCने विचारलेले प्रश्न आणि MPSCने विचारलेले प्रश्न यामध्ये खूप मोठी तफावत असू शकते. पण तफावत केव्हा कळेल, ज्यावेळेस ऍक्च्युअल आयोगाचा पेपर येईल त्यावेळी आपल्याला तफावत कळेल. सध्या आपल्याकडे तफावत कळण्यासाठी काहीच पर्याय नाहीये. मग दुसरी गोष्ट काय करायची, तर आयोगानं UPSCनं जे प्रश्न विचारलेत हे सगळे प्रश्न लिहून काढायचे. दुसरी गोष्ट काय करायचं, UPSCच्या मागील 5 ते 7 वर्षांच्या जे क्वेश्चन पेपर आहेत हे सगळे क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि या सगळ्या क्वेश्चन पेपर मधील प्रत्येक प्रश्न वाचायचा. प्रत्येक प्रश्न पण केव्हा वाचायचं माहितीये का, तुमचा सिलेबस वाचून झाल्यानंतर मग प्रत्येक प्रश्न वाचायला घ्यायचा. प्रत्येक प्रश्न इथं पण सेम, याचा अर्थ काय होऊ शकतो, या प्रश्नामधील कीवर्ड काय आहे,
म्हणजे नेमकं कोणत्या प्रश्नावर कोणत्या शब्दावर प्रश्न विचारला गेलाय आणि याचं काय उत्तर असू शकतं याच्यावर तुम्हाला काय काम करायचंय. पहा, इथं तुम्हाला उत्तर येणार नाही, तुम्ही अभ्यास केलेलाच नाही तर उत्तर येईल कुठनं. पण काय होतं, आपल्याला उद्या जे वाचायचंय काय वाचायचंय, कसं वाचायचंय, किती वाचायचंय, याला किती महत्व आहे, हे सगळं कळण्यासाठी आपल्याला बेसिकली या दोन गोष्टी खूप चांगल्या माहित असायला हव्या. पहिला, युपीएससीचा सिलेबस वाचून काढणं. दुसरं, युपीएससीच्या मागील 5 ते 7 वर्षांमधील जे क्वेश्चन पेपर्स आहेत हे चांगले वाचून काढणं. प्रत्येक प्रश्न, त्याचा अर्थ, त्याचा कीवर्ड, त्या प्रश्नामधील कीवर्ड, त्याचं उत्तर. मी हे खूप प्रायमरी लेवलला सांगतोय. एकदा का सिलेबस आला की त्या सिलेबसचं प्रॉपर विश्लेषण करून मी तुम्हाला देणार आहे. पण त्याच्या अगोदर आता जर सगळ्यांचं कन्फ्युजन आहे, सर नेमकं करायचंय काय, आम्ही नुसते बसून आहेत तर आम्ही काय करावं, तर त्यासाठी आता मी सांगतो की पहिलं, सिलेबस चांगला वाचून काढणं. दुसरं, प्रश्न चांगले वाचून काढणं आणि त्या प्रश्नांवरती असं अनालिसिस करणं. या दोन गोष्टी झाल्या. आता या दोन गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी वाचायच्यात. हा तिसरा मुद्दा असेल, ते आहे तुम्हाला एक तर स्टेट बोर्ड वाचायला घ्यायचंय किंवा तुम्हाला एनसीईआरटी वाचायला घ्यायच्यात. आता इथे एक महत्वाचं मिथ आहे. मिथ म्हणजे काय, एक लोकांच्या मनात असणारा गैरसमज आहे की आता एमपीएससी मेन्स, युपीएससी मेन्स सारखे झाले तर सगळ्यांना एनसीईआरटी वाचणं कंपल्सरी आहे. मग तुम्ही सगळ्या लोकांनी इंग्लिशमध्ये एनसीईआरटी वाचायला घेतल्या, तुम्ही खूप सगळ्या लोकांनी हिंदीमध्ये एनसीईआरटी वाचायला घेतल्यात आणि तुमचं फ्रस्ट्रेशन लेवल वाढत चाललंय. मी तुमचा गैरसमज दूर करू इच्छितो. ट्रस्ट मी, तुम्ही राज्यसेवा मेन्स देणार असाल तर त्यासाठी तुम्हाला एनसीईआरटी वाचावंच लागल असं बिलकुल कोणतंही कंपल्शन नाही, ऍब्सोल्युटली कंपल्शन नाही. सध्या मार्केटमध्ये जे स्टेट बोर्ड अवेलेबल आहेत, या स्टेट बोर्डची क्वालिटी खूप चांगली आहे. तुम्हाला सिलेबसची अंडरस्टँडिंग येण्यासाठी, तो विषय कळण्यासाठी, त्या विषयातील काही शब्द कळण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी स्टेट बोर्ड हे मोर दॅन सफिशियंट आहे. का? कारण ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल मेन्सची तयारी कराल त्यावेळी तुम्हाला रेफरन्स मटेरियल वाचणं बंधनकारक आहे. तर रेफरन्स मटेरियलला हे स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी कधीही रिप्लेस करू शकत नाही. सो तुम्ही स्टेट बोर्ड नक्की वाचू शकता. रादर माझं म्हणणं आहे, जी लोक मराठीमध्ये परीक्षा देणार आहेत त्यांनी विनाकारण एनसीईआरटीच्या मागे लागू नका. हा, ज्यांना इंग्लिश कम्फर्टेबल आहे, ज्यांना एनसीईआरटी पटपट वाचून होऊ शकतं त्यांनी वाचा. एनसीईआरटी वाचलं म्हणजे एनसीईआरटी वाल्यांना मराठीमध्ये तयारी करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त ऍडव्हान्टेज असेल असं बिलकुल नाही. 0% एनसीईआरटी वाचणाऱ्यांना स्टेट बोर्ड वाचणाऱ्यापेक्षा जास्त ऍडव्हान्टेज असं बिलकुल नाहीये. जो रायटिंगची प्रॅक्टिस करेल त्याच व्यक्तीला ऍडव्हान्टेज असेल, इतर कुणालाही, फक्त वाचन करणाऱ्या व्यक्तीला ऍडव्हान्टेज असणार नाही. म्हणून काय, मराठीमध्ये स्टेट बोर्ड वाचा, काही हरकत नाही. मग स्टेट बोर्ड कोणते वाचायचे, तर हिस्ट्रीसाठी 5वी, 6वी, 8वी, 11वी, जिओग्राफी 6वी ते 10वी, त्यानंतर नागरिक शास्त्र, बरोबर आहे, 6वी ते 10वी. विज्ञानचे स्टेट बोर्ड वाचत बसायची गरज नाही. विज्ञान आता फक्त प्रिलिम्सलाच आहे, विज्ञान ओपन नाही केलं तरी चालतं. त्यानंतर अर्थशास्त्र, बेसिक संकल्पना कळण्यासाठी अर्थशास्त्र 11वीचं पुस्तक वाचायचं. 11वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र एवढी पुस्तकांनी सुरुवात करायची. पहिलं सिलेबस वाचायचा, दुसरं प्रश्नपत्रिका वाचायच्या, तिसरं ह्या स्टेट बोर्ड वाचायला सुरू करायचं. मग आणखीन एक प्रश्न असतो, स्टेट बोर्ड नवं वाचायचं की जुनं वाचायचं? तुम्हाला सांग का, मार्केटमध्ये एवढ्या अफवा आहेत, कुणी जे ज्याच्या मनाला जे वाटेल ते सगळं सांगत बसतं. बिलकुल नाही. तुम्हाला नवं मिळालं, नवं वाचा. ओळखीच्या मित्राकडनं जुनं मिळालं, जुनं वाचा. लक्षात घ्या, स्टेट बोर्ड हे तुमचा कंटेंट कधीही डेव्हलप करत नाही. स्टेट बोर्डचा मेन पर्पज तुमच्या उत्तराला कंडिशनिंग करणं, तुमच्या उत्तराला थोडं एका पर्टिक्युलर चांगल्या लेवल पर्यंत आणणं, हे त्यांचं सगळ्यात मेन काम असतं. आणि स्टेट बोर्डचं काम कंडिशनिंग करणं. का? तुम्हाला अभ्यासाची सवय नव्हती, तुम्हाला अभ्यासाची सवय लावण्यासाठी स्टेट बोर्ड महत्वाचं आहे. हा झाला तिसरा मुद्दा. मग चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो खूप लोकांना भेडसावतोय तो आहे आन्सर रायटिंगचा. आन्सर रायटिंग बद्दल खूप सगळ्या लोकांना हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा आहे, सर आन्सर रायटिंग केव्हा करायची, किती करायची, कुठून करायची, कशी करायची? तर या सगळ्यांबद्दल एक छोटासा 7 ते 8 मिनिटांचा आन्सर रायटिंग बद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी आता देणार आहे. आता सगळे जे व्हिडिओ बनवतो ना, या सगळ्याचा मेन पर्पज आहे तुमची भीती घालवावी, तुमचा कम्फर्ट झोन क्रिएट करावा आणि ही परीक्षा तुम्ही जे अगोदर अभ्यास केलं त्याच प्रकारची आहे. फक्त तुम्हाला थोडंसं तुमच्या अभ्यासाचं ओरिएंटेशन चेंज करायचंय हे सांगण्यासाठी हे व्हिडिओज आहेत. यामध्ये कोणत्याही पद्धतीने तुम्हाला मेन लागणारी स्ट्रॅटेजी देतोय असं बिलकुल नाही. का?
कारण जोपर्यंत सिलेबस आपल्या हाताशी येत नाही तोपर्यंत काय स्ट्रॅटेजी असायला हवी, काय फुलप्रूफ प्लान असायला हवा हे आपलं फिक्स होऊ शकत नाही. आन्सर रायटिंगवर मी एक छोटासा व्हिडिओ टाकणार आहे, तो तुम्ही नंतर पाहून घ्या. हे झालं पुस्तक. मग सगळ्यात पाचवा महत्वाचा मुद्दा आहे सर पुस्तकं कोणती वाचावी. खूप सगळ्या लोकांनी डिक्लेअर केलंय जुनी पुस्तकं काही कामाची नाहीत, जुनी पुस्तकं उघडायची नाही, जुनी पुस्तकं उचला आणि रद्दीत फेकून द्या, जुन्या पुस्तकात गेलेले सगळे पैसे तुमचे वाया गेले, सगळी पुस्तकं आता नव्याने घ्यावी लागतील, असं काहीही नाही. बरोबर आहे. तुमचा जो सिलेबस आहे, युपीएससी जर सिलेबस पाहितला तर तुमच्या किंवा आणखीन एक महत्वाचा मतप्रवाह वाहतोय की मराठीमधले पुस्तकं सगळे इरिलेव्हंट, युजलेस आणि बकवास झालेत, ते वाचायची गरज नाही, तुम्हाला आता फक्त इंग्लिश मधलीच पुस्तकं वाचावी लागतील, असं सुद्धा बिलकुल नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे. जी पुस्तकं तुम्ही अगोदर विकत घेतलेली आहेत तीच पुस्तकं वाचायची, त्यामध्ये एक कण सुद्धा फरक करायचा नाही. जे वाचताय तेच चांगलं वाचा. त्यामध्ये पण ज्यावेळी सिलेबस येईल, गोष्टी थोड्या डेव्हलप होतील, चांगलं रेफरन्स मटेरियल मार्केटमधील, त्यानंतर आपल्याला तो बाकीच्या सिलेबससाठी लागेल. पण त्याच्या अगोदर तुमच्या युपीएससी मेन्स किंवा राज्यसेवा मेन्स मधला जो 45% पोर्शन आहे, हा 45% पोर्शन जे तुमच्याकडे सध्या पुस्तकं आहेत ना, सध्या किंवा खूप सगळ्या लोकांकडे तुमच्या हातामध्ये असणाऱ्या पुस्तकांमध्ये हे सहज कव्हर होणार आहे. सध्या तुमच्या हातामध्ये असणाऱ्या पुस्तकांमधनं राज्यसेवा मुख्यचा 45% पोर्शन जशाला तसा कव्हर होतो, यामध्ये काहीही फरक होत नाही. म्हणजे राहील लक्षात, म्हणजे सुरुवात कुठून करायची, सगळ्यात पहिलं सुरुवात करायची लक्ष्मीकांत मधनं. लक्ष्मीकांत मध्ये काहीही फरक होणार नाही. एक्झामिनेशन एमसीक्यू ची असो किंवा रिटर्नची असो, लक्ष्मीकांत. दुसरं तुम्हाला वाचायचंय ती आहे इतिहासासाठी ग्रोवर आणि बेल्लेकर. ग्रोवर व बेल्लेकर तुम्हाला हे वाचावं लागेल. पण यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो, ग्रोवर आणि बेल्लेकर सगळं वाचण्याची आवश्यकता नाही. ग्रोवर बेल्लेकर कसं वाचावं याची थोडीशी हिंट माझा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये गो थ्रू करा. फक्त तो व्हिडिओ वाचताना तुम्हाला काळजी ही घ्यायची की एक्झामचे प्रश्न तुम्ही जे गो थ्रू केलेत त्या सोयीनं वाचायचे. मी एकच बेसिक पुस्तक सांगणार आहे. तिसरं, राज्यसेवा मुख्यमध्ये पर्यावरणाला सुद्धा खूप मोठं वेटेज असणार आहे. यामुळे पर्यावरण या टॉपिक साठी तुम्हाला युनिक अकॅडमीचं पुस्तक वाचायचं आहे. पर्यावरणासाठी युनिक अकॅडमीचं पुस्तक तुम्हाला गो थ्रू करायचं आहे. युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे, यादव सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर चौथा महत्वाचा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी सध्या कोणतंही पुस्तक सध्याच्या कंडिशनला घेऊ नका. बेसिक साठी मी तुम्हाला सुचवल 11वीचं पुस्तक आहे, जे महत्वाचं आहे. कारण फॅक्च्युअल डेटावाला जे अर्थशास्त्र आहे, फॅक्च्युअल डेटा, याला युपीएससी मेन्स मध्ये 0 वेटेज आहे. आपण जे सगळं वाचतो ना फॅक्च्युअल डेटावाला अर्थशास्त्र, याला इकॉनॉमिक्स मध्ये काहीही वेटेज नाही. इकॉनॉमिक्स मध्ये किंवा पेपर 3 मध्ये जे अर्थशास्त्र आहे ते सगळं अनालिटिकल लेवलचं, आन्सर रायटिंगच्या लेवलचं आहे. तर आता अर्थशास्त्राला फक्त 11वीचं पुस्तक घ्या, इतर काही सध्या तरी विकत घेण्याची आवश्यकता नाही. काय झालं, पॉलिटी, हिस्ट्री, पर्यावरण. त्यानंतर जिओग्राफी, भूगोलासाठी मी तुम्हाला सुचवल आयदर ज्ञानदीपचं पुस्तक किंवा सौदी, दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक घ्या, हे वाचायला सुरू करा. ज्ञानदीप किंवा सौदी, दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही घेऊन वाचायला सुरू करा. त्याच्यानंतर आणखीन एक नवीन पॉईंट जो तुमच्या सिलेबस मध्ये ऍड झालेला आहे, तो सिलेबस मधला पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय संबंध. 6वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याला आपण इंटरनॅशनल रिलेशन्स असं म्हणतो. तर यासाठी एक खूप छान नवीन पुस्तक आहे, ते आहे शैलेंद्र देवळणकर सरांचं पुस्तक. हे पुस्तक तुम्ही आता घेऊन वाचायला सुरू करा, तुमचे पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होतील. शैलेंद्र देवळणकर सरांचं पुस्तक आहे आंतरराष्ट्रीय संबंधांवरती. त्याच्यानंतरचं पुढचं महत्वाचं आहे सोसायटी. 7वा टॉपिक आहे सोसायटी, जो तुमच्या सिलेबस मधील मेन पार्ट आहे. या सोसायटीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा आहे. 2-3 पुस्तक आहेत जे मी तुम्हाला लिंक मध्ये देईल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, यामधली पुस्तकं तुम्ही गो थ्रू करायला सुरू करा. आलं लक्षात? सो ही पुस्तकांची यादी होती. आणि 8वा आहे विज्ञान तंत्रज्ञान, जो तुमच्या मेन्सचा भाग आहे. त्या विज्ञान तंत्रज्ञानासाठी वैभव खुपसे सरांचं ज्ञानदीपचं पुस्तक आहे, जे ऍज इट इज कव्हर करणार आहे सगळ्या गोष्टी. फक्त काय, तुम्हाला फॅक्च्युअल डेटाकडे लक्ष न देता त्यातला अनालिटिकल पार्टकडे लक्ष द्यायचंय, एवढं तुम्हाला वाचायचंय. पहा, मी परत एकदा सांगतो, पुस्तकांकडे लक्ष द्या. आहे पुस्तकं तीच वाचायची आहेत, वेगळं काहीच वाचायचं नाहीये. हे तुम्हाला केव्हा लक्षात येईल, ज्यावेळी तुम्ही जो सगळ्यात पहिला मुद्दा मी सांगितलाय, सिलेबस नजरेखालनं घालणं आणि प्रश्नपत्रिका नजरेखालनं घालणं, या 2 गोष्टी केल्या की तुमच्या लक्षात येईल. हे झालं.
सुरुवात लक्ष्मीकांत पासून करा, मग ग्रोअर बेल्लेकर पर्यावरणासाठी युनिक अकॅडमीचं पुस्तक, अर्थशास्त्रासाठी 11वीचं पुस्तक, भूगोलासाठी ज्ञानदीपचं किंवा सौदीचं पुस्तक, त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी शैलेंद्र देवळणकर सरांचं पुस्तक, सोसायटी या टॉपिकसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं पुस्तक, विज्ञान तंत्रज्ञानासाठी वैभव खुपसे सरांचं ज्ञानदीपचं पुस्तक, हे तुम्हाला गो थ्रू करायचं आहे. राहील लक्षात. तर स्टेट बोर्ड की एनसीईआरटी हा डाऊट क्लिअर झाला, बरोबर. आता आणखीन एक महत्वाचा डाऊट खूप सगळ्या विद्यार्थ्यांना पडतो, तो डाऊट आहे सर भाषा कोणती असावी उत्तर लिहिण्याची, लँग्वेज कोणती असावी. मग काही लोक म्हणतात मराठीमध्ये एक्झामिनेशन द्या फायदा होईल, काही लोक म्हणतात इंग्लिशमध्ये एक्झामिनेशन द्या फायदा होईल. मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा क्लिअर करू इच्छितो की तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात त्याच भाषेमध्ये तुम्ही परीक्षा द्या, मग ती मराठी असो अथवा इंग्रजी असो. पहिलं वर्ष आहे, थोडं अनस्टेबल वर्ष आहे. या वर्षभरामध्ये तुम्हाला मटेरियल लवकर चांगलं मिळणार नाही किंवा खूप चांगल्या गोष्टी पटकन मिळणार नाही, थोडा वेळ लागेल. पण तरी सुद्धा तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात तीच भाषा लिहा. मग काही लोक मनानच ठरवतात सर मी मराठीत कम्फर्टेबल आहे, काही लोक मनाने ठरवतात सर मी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे. असं नाही ठरवायचं. तुम्ही कोणत्या भाषेत कम्फर्टेबल आहात हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर यासाठी कोणताही रॅन्डमली एक प्रश्न घ्यायचा ज्याचं उत्तर तुम्हाला माहितीये. या प्रश्नाचं उत्तर मराठीत पण लिहायचं, इंग्लिशमध्ये पण लिहायचं आणि एखाद्या थर्ड पर्सनला ते प्रश्न वाचण्यासाठी द्यायचं आणि त्याला म्हणायचं की तू यामध्ये मला उत्तर दे, तू यामध्ये मला मार्क्स दे. असं तुम्ही महिनाभर करायचं. महिनाभर केल्यानंतर तुम्हाला स्वतःला कळेल की आपल्याला कोणत्या भाषेत तो व्यक्ती जास्त मार्क्स देतो, त्यानुसार तुमची भाषा ठरवा. एकदा का तुमची भाषा ठरली मग तुम्ही त्या भाषेची डेव्हलपमेंट करायला सुरू करा, मग तुम्ही त्या भाषेवरती एनरिचमेंट करायला सुरू करा. भाषा हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. हस्ताक्षराचा ऍज खूप मोठा परिणाम होत नाही, पण माझं म्हणणं आहे की आपण प्रॅक्टिस करून हस्ताक्षर समोरच्याला वाचणारं केलं, चांगलं केलं, त्यात वाईट काय आहे हे लक्षात घ्या. राईट. आता त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे तुम्हाला लोकसत्ता प्लस महाराष्ट्र टाइम्स ही 2 पेपर वाचावे लागतील. याला वाचण्याला जास्त वेळ नाही द्यायचा, कमीच वेळ द्यायचा. दिवसभरातील माझं म्हणणं आहे की 1 तासाभरामध्ये हे दोन्ही पेपर वाचून व्हायला हवे. पण हे पेपर वाचत असताना कसे वाचायचे, काय वाचायचे यावर मी सेपरेट लेक्चर घेणार आहे. पण तुम्ही लोकांनी लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स ही 2 पेपर वाचायला घ्या. लोकसत्ता भाषेसाठी सगळ्यात महत्वाचा आहे, त्यानंतर लोकसत्ता विश्लेषणासाठी महत्वाचा आहे, त्यानंतर लोकसत्ता तुमची ओपिनियन जनरेट करण्यासाठी, तुमचं मत बनवण्यासाठी महत्वाचा आहे. तर महाराष्ट्र टाइम्स जो आहे हा तुम्हाला लागणारा डेटा, तुम्हाला लागणारी आकडेवारी, तुम्हाला लागणारे चांगले सेंटेन्सेस, त्यानंतर थोडक्यात महाराष्ट्र टाइम्स हा व्हॅल्यू ऍडिशन साठी सगळ्यात चांगला पेपर आहे. सो लोकसत्ता आणि मटा. आणि जे विद्यार्थी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात राहतात त्या विद्यार्थ्यांनी 2 पेपरच्या ऐवजी जर दिव्य मराठी हा पेपर वापरला तरी सुद्धा चालतं. दिव्य मराठी हा अत्यंत चांगला पेपर आहे. दिव्य मराठी वाचण्यासाठी सुरू करा. याबद्दल विस्तृतपणे घेणार आहे. त्यानंतर भाषा इम्प्रूव्ह करण्यासाठी आणखीन एक महत्वाचा मुद्दा, योजना प्लस कुरुक्षेत्र हे दोनही गोष्टी तुम्ही वाचायला सुरू करा. मराठीमध्ये वाचणं अपेक्षित आहे, मराठीमध्ये लिहिणाऱ्यांनी. इंग्लिशमध्ये वाचणं अपेक्षित आहे, इंग्लिशमध्ये पेपर लिहिणाऱ्यांनी. या अगोदर योजना आणि कुरुक्षेत्र वाचताना तुमचा सिलेबस चांगला वाचून घ्या. खास करून जनरल स्टडीज पेपर 2 UPSC वाला आणि जनरल स्टडीज पेपर 3 UPSC वाला यामधला सिलेबस चांगला पाहून घ्या. आणि आपल्या या सिलेबस मधला कोणताही मुद्दा जो योजना किंवा कुरुक्षेत्रमध्ये कव्हर होत असेल तर तो तुम्ही वाचण्यासाठी घ्या. त्यातून तुम्ही डेटा, इन्फॉर्मेशन, पेजेस गोळा करा. योजना कुरुक्षेत्र प्रिपरेशनच्या सुरुवातीला फक्त 3 ते 4 किंवा 5 महिने वाचायचं असतं. 5 महिन्यानंतर आपली भाषा, लँग्वेज, डेटा चांगला डेव्हलप झाला की त्यानंतर हे वाचण्याची बिलकुल आवश्यकता नाही. योजना आणि कुरुक्षेत्र हेच वाचत राहायचं. ते लक्षात राहील. परत एकदा मी शॉर्ट मध्ये रिव्हिजन करतो, तुमचं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, सुरुवात कुठून करायची? सगळ्यात अगोदर तुम्हाला सिलेबस वाचून काढायचा आहे. सिलेबस सगळ्याच्या सगळा सिलेबस वाचायचा आहे. त्या सिलेबस मधील प्रत्येक शब्द, त्याचा काय अर्थ होतो, त्याची व्याख्या लिहून काढायची. सिलेबस कोणता घ्यायचा? UPSCचा घ्यायचा आहे. आणखीन MPSCने सिलेबस डिक्लेअर केलेला नाहीये, तोपर्यंत UPSC सिलेबस विल ऍक्ट ॲज अ गाईड फॉर अस. त्यानंतर UPSCचे मागचे 5 ते 7 वर्षांचे प्रश्न, यांचं प्रश्न, त्याचा अर्थ, त्या शब्द प्रश्नामधील कीवर्ड आणि त्याचं उत्तर काय असू शकते याचा विचार करायचा. उत्तर येणार नाही पण प्रयत्न करायचा. तिसरं, स्टेट बोर्ड की NCERT जे तुम्हाला योग्य वाटतं ते वाचा.
परत एकदा सांगतो, या अडचणीमध्ये पडू नका की स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी मध्ये काहीतरी ढगापेक्षा वेगळं दिलेलं असं बिलकुल नाहीये. तुम्ही एनसीईआरटी वाचण्यात एवढी एनर्जी वाया घालवाल तोपर्यंत एखादा कॉमन अंडरस्टँडिंग वाला विद्यार्थी स्टेट बोर्ड महत्वाचे रेफरन्स मटेरियल वाचून त्या खूप जास्त पुढे जाईल. आणि हे तुम्ही गो थ्रू करा स्टेट बोर्ड. त्यानंतर आन्सर रायटिंग, त्यावर मी व्हिडिओ घेणार आहे सेपरेट. पुस्तकं जे मी सांगितले एवढीच पुस्तकं वाचा. सध्या तरी मार्केटमध्ये एवढीच पुस्तकं नवीन घ्यायची गरज नाही आहे. हीच पुस्तकं चांगली आहेत, हीच पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढा. त्यानंतर हे पुस्तकांची नावं आहेत, सगळी पुस्तकांची नावं. त्यानंतर लँग्वेज, मराठी का इंग्लिश दोन्हीमध्ये कशामध्ये लिहा. ज्यावेळेस मी आन्सर रायटिंग शिकवल त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येऊन जाईल कोणती भाषा असावी. लोकसत्ता किंवा मटा, लोकसत्तेचा पर्पज भाषा विश्लेषण ओपिनियन साठी करायचा, तर मटाचा उपयोग डेटा आकडेवारी व्हॅल्यू एडिशन साठी करायची. योजना कुरुक्षेत्र या दोन गोष्टी वाचण्यासाठी घ्यायच्या. या दोन गोष्टी तुम्हाला खूप मोठं ऍडव्हान्टेज देऊन जाणार आहेत. आणि हे करत असताना एक बेसिक गोष्ट काय लक्षात घ्या, तुम्ही विनाकारण खूप जास्त अशा गोष्टीमध्ये नका अडकून पडू जे तुमची खूप जास्त एनर्जी खाईल. विनाकारण खूप सगळे सेमिनार अटेंड करत चाललाय दन 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 दन, आणि मग ते काय होतं, एवढं कन्फ्युजन वाटतं की आपल्याला एका लेवल नंतर वाटतं हे काही कामाचं नाही, सोडून द्या. स्वतःला वेळ द्या, थोडासा वेळ द्या. थोडा वेळ लागणार आहे. एकदा का हा वेळ तुम्हाला मिळाला, तुम्ही सेट झालात की मला पर्सनली वाटतं की तुम्ही यात खूप चांगलं ग्रीप घ्याल, चांगली पिकअप कराल, तुम्हाला नक्की फायदा होईल. राहील लक्षात. आणि तुमच्या डाऊटसाठी मी आहे. तुम्हाला जे काही प्रश्न असतील, जसे काही प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न तुम्ही काय करा, आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली टाका. सगळ्या प्रश्नांना मी स्वतः पर्सनली उत्तर देईल. प्रश्न टाका, घाई करू नका, पेशन्स ठेवा, नक्की तुमचा चांगला रिझल्ट येईल. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.